प्रथम या देशामध्ये जे वंचित लोक होते त्यांना जगण्याचा अधिकार दिलं, माणूस म्हणून त्यांना संपूर्ण अधिकार दिले, त्या सर्व महामानवांच्या विचारांना प्रथम अभिवादन करतो आणि शौर्य दिनाच्या निमित्तानं येथे जमलेले सर्व आदरणीय मित्रहो, आज शौर्य दिन म्हणून आपण आठवण करतो. ते शौर्य दिन म्हणजे काय? पिनाक महार या महामानवाला आपण आठवण करतो, कारण यांची लढाई कोणती होती हे आजच्या दिवशी आपण समजून घेतलं पाहिजे. यांची लढाई होती ते अस्तित्वाची लढाई होती. आमच्या येणाऱ्या पिढ्याला त्यांना न्याय द्यायचं होतं, त्याचा अधिकार नव्हता. तो अधिकार आपल्याला मिळालेला आहे फक्त आपल्या महामानवांच्या त्यागामधून, आणि तो त्याग आज आपण आठवण करतो. मित्रो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मस्तक हे कुठंही झुकलं नव्हतं. हे जेव्हा बाबासाहेबांना जेव्हा त्यांना ग्रंथालयामध्ये कळालं की भारतामध्ये अशी एक घटना घडलेली आहे की आपल्या येणाऱ्या पिढ्यांसाठी त्यांना न्याय देण्यासाठी ते लढाई लढलेले आहेत, ते आमच्या अस्तित्वासाठी लढाई लढलेले आहेत, ते त्यांना जेव्हा अभ्यासामधून कळालं किंवा भारतामध्ये येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुण्याजवळ असलेले भीमा कोरेगाव या ठिकाणी जाऊन त्यांनी पहिले त्यांना सर्वांना जे या लढाईमध्ये लढले होते, आपल्या अस्तित्वाची लढाई लढले होते, त्यांना अभिवादन केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे हे जगामध्ये विद्वान एक ज्ञानसागर, किंवा या 500 महारांना, या 500 योद्धांना जाऊन नतमस्तक होतात. हे कशासाठी याचा संदर्भ आज आपण समजून घेतलं पाहिजे. खरंच आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना आज आठवण करून त्यांचा विचार ह्या समाजामध्ये पेरण्याची गरज आहे. कारण आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नुसता आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला नाही, तर राजकीय न्याय दिलं, आर्थिक न्याय दिलं आणि सामाजिक न्याय दिलं. या सर्व न्यायांना घेऊन आपण आज व्यवस्थितपणानं जगतो. पण खरंच बाबासाहेबांचे विचार आज आपण समाजामध्ये रुजवतो का? बाबासाहेबांना जो अपेक्षित होता समाज, तो समाज आपण घडवण्याचा प्रयत्न करतो का? म्हणून आजच्या दिवशी मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो, शौर्य दिन म्हणजे आमच्या अस्तित्वाची लढाई होती. आमच्या अस्तित्वाच्या लढाईसाठी जे इथली व्यवस्था होती त्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये आम्ही लढलोत आणि माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून घेतलो. एवढंच आपल्याला सांगू इच्छितो. धन्यवाद. जय भीम, जय सिद्धनाथ. या ठिकाणी